नमस्कार मित्रांनो, YCMOU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी नाशिक यांचं दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी एक सूचनापत्र आलेलं आहे। हे सूचनापत्र मे जून 2024 पुनर्परीक्षार्थी रिपीटर परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढी संदर्भात आहे। संदर्भ क्रमांक 1 पुनर्परीक्षार्थी रिपीटर विद्यार्थी परीक्षा अर्ज भरण्याबाबतचे सूचनापत्र क्रमांक दिनांक 7 मार्च 2024। संदर्भ क्रमांक 2 पुनर्परीक्षार्थी रिपीटर विद्यार्थी परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ सूचनापत्र क्रमांक 4 दिनांक 28 मार्च 2024। ठीक आहे, आता मेन विषयाकडे वळूया। वरील संदर्भीय पत्रान्वये पुनर्परीक्षार्थी रिपीटर परीक्षा अर्ज भरण्याबाबतचे सूचनापत्रानुसार परीक्षा अर्ज भरण्याचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे। ठीक आहे, आता सदर परीक्षा अर्ज भरण्यास पुढील प्रमाणे विशेष विलंब शुल्कासह मुदतवाढ देण्यात येत आहे। अनुक्रमांक 1 ऑनलाईन परीक्षा अर्ज सादर करणे सुधारित मुदत। अनुक्रमांक 1 विशेष विलंब शुल्कासह ₹500 सह सुधारित मुदत दिनांक 6 एप्रिल 2024 म्हणजे आज ते दिनांक 10 एप्रिल 2024 पर्यंत। यानंतर कुठलीही मुदतवाढ देण्यात येणार नाही। परीक्षा अर्ज सादर करण्याच्या दिनांक 7 मार्च 2024 रोजीच्या सूचनापत्रातील इतर सर्व सूचना पूर्वीप्रमाणेच लागू राहतील याची नोंद घ्यावी। भटोप्रसाद पाटील, परीक्षा नियंत्रक, विद्यापीठाची सील प्रति आणि ही जुनी 28 मार्च 2024चं नोटिफिकेशन। ठीक आहे, जुनं नोटिफिकेशन खाली आहे, ह्याच्यामध्ये अटी व शर्ती जी आहे ती पाहून घ्यायचं आहे। जुनं नोटिफिकेशन, ओके, हे जुनं नोटिफिकेशन पाहून घ्या। हे जुनं आहे, आता वाचून दाखवलेलं नवीन आहे। ह्याच्यात सर्व अटी शर्ती सगळे दिलेले आहेत, हे वाचून घ्यायचं आहे। नवीन बरोबर जुनंही दिलेलं आहे, तुम्हाला अडचण येऊ नये म्हणून। जुनं नोटिफिकेशन कुठं हुडकीत बसायचं आणखी। चला बघून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या। व्हिडिओचं रेझोल्यूशन हाय करून पाहायचं आहे, तुम्हाला झूम करून पाहायचं आहे। ठीक आहे, चला मेन नवीन पॉईंटकडे वळूया पहिल्यांदा। तर मित्रांनो, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, YCMOU नाशिक पुनर्परीक्षार्थी रिपीटर मे जून 2024 एक्झामिनेशनकरिता बसण्याकरिता ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख होती काल दिनांक 5 एप्रिल 2024 होती। तर विद्यापीठाने या तारखेला एक्सटेन्शन दिलेले आहे, मुदतवाढ दिलेली आहे। ती कशी दिलेली आहे तर दिनांक 6 एप्रिल 2024 ते 10 एप्रिल 2024 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे ऑनलाईन अर्ज करण्याकरता रिपीटर परीक्षार्थीकरता। परंतु ही नॉर्मल फीससह नाही, ह्याच्यामध्ये विशेष विलंब शुल्क ₹500 तुम्हाला लागणार आहे। म्हणजे तुम्ही ज्या पेपरला अपियर होणार आहात, ज्या कोर्सेसला अपियर होणार त्याची मुख्य परीक्षा फी प्लस विशेष विलंब शुल्क ₹500 तुम्हाला लागणार आहे। मग त्याची मुदतच असणार आहे 6 एप्रिल ते 10 एप्रिल 2024 पर्यंतच असणार आहे। 10 एप्रिल ही शेवटची तारीख असणार आहे रिपीटर पुनर्परीक्षार्थी फॉर्म मे जून 2024 एक्झामिनेशन बसण्याकरताची ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल असणार आहे। ठीक आहे, त्याच्यामुळं ₹500 विलंब शुल्क लागला तर लागला, काही हरकत नाही। आपली नॉर्मल फी प्लस ₹500 आगाऊ लावून तुम्ही 10 एप्रिलच्या अगोदर ऑनलाईन फॉर्म भरून प्रिंटआउट काढून आपल्याजवळ ठेवायचं आहे। आणि जर स्टडी सेंटरवाल्या सरांनी जर आमच्याकडे पाठवा म्हणले तर व्हॉट्सअपद्वारे वगैरे पाठवायचे, किंवा जवळ असेल तर हार्ड कॉपी काढून नेऊन द्यायची आहे कॉलेजला। द्या म्हणले तर द्यायचे, द्यायची गरज नाही म्हणले तर वागू द्यायचं आहे। ठीक आहे, ही गोल्डन चान्स आहे तुम्हाला। काही लोक म्हणतील सर नॉर्मल आमची पेपरची फीस प्लस ₹500 आम्ही का द्यावी? आता नाईलाज आहे, विद्यापीठाने लावलेली आहे, आपण रेग्युलर फीमध्ये भरलेलं नाही। ठीक आहे, ही मुदतवाढ दिली, हीच आपल्यासाठी गोल्डन चान्स आहे, चांगला चान्स आहे। कशाला चान्स सोडायचा? वेळ पण आहे अभ्यास करण्याकरता। मे महिन्यात परीक्षा होणार आहे, आता या अख्खा एप्रिल महिना उरलेला आहे आपल्याकडं। ठीक आहे, पूर्ण एप्रिल महिना आपण रात्रंदिवस अभ्यास करून मे महिन्यामध्ये परीक्षा देऊ शकतो आपण।
जेवढे जास्त पेपर असतील तर जेवढे निघतील तेवढे काढायचं. आणि एक विशेष सांगायचं आहे मला की एखाद्या विद्यार्थ्याची जास्त पेपर राहिले असतील जुन्या अगोदरची, तरीसुद्धा तुम्ही सर्वच पेपरची परीक्षा फीस भरावी. थोडं पैशाची थोडी तकलीफ होईल तुम्हाला भरायला, परंतु माझ्या मते मी तुम्हाला एक रिकमेंड करू इच्छितो, तुम्ही सर्व पेपरची परीक्षा फीस भरावी आणि सर्व पेपर अटेम्प्ट करावेत तुम्ही. ठीक आहे. आता महिनाभर उरलेला आहे, महिना दीड महिना काय तर, आणि ऑफिशियल नोटिफिकेशन एक्झाम टाईमटेबल आलेलं नाही. तरी पण महिनाभर धरून चालूया आपण कमीत कमी. तर महिनाभरामध्ये आपल्याला जेवढे चांगले अभ्यास करून पेपर निघतील तेवढे काढायचे. बाकीची जर तुम्हाला ह्याच अटेम्प्टमध्ये सगळेच विषय काढायचे असतील तर जेवढे येईल तेवढे लिहून पेपर देता येते तुम्हाला. ठीक आहे ना. त्याच्यापायी तुमचे जेवढे पेपर असतील तेवढे सगळ्याच पेपरची परीक्षा फीस भरायची आहे. माझ्या मते भरावी तुम्ही, कुठं शिल्लक ठेवणार नाही. द्यायला तुम्हाला जर वाटलं टक्केवारी कमी पडते आहे, पुन्हा कशाला वाटलं, तर मग तुम्हाला जेवढे चांगले जमतील पेपर तेवढ्या चांगल्या पेपरचे अभ्यास करून पेपर द्या आणि बाकीचे सोडून द्या. मग शेवटी म्हणतो मी, शेवटी. ठीक आहे. तर ही गोल्डन चान्स आहे आपल्याकरता. 10 एप्रिल शेवटची तारीख असणार आहे, 10 एप्रिल 2024. 10 एप्रिलपर्यंत फॉर्म भरून प्रिंटआउट काढून मोकळं व्हायचं आहे. ठीक आहे. परीक्षेसाठी सज्ज व्हायचं आहे आपल्याला. हे नवीन नोटिफिकेशन आलं म्हणून व्हिडिओ बनवलेला आहे. आता बऱ्याच लोकांना माहीत नाही, ग्रुपवर सुद्धा टाकलेलं नाही स्टडी सेंटरवाल्यांनी. तर आपल्या नातेवाईकांना, भाऊ बहीणला किंवा आपल्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना सांगा 10 एप्रिलपर्यंत फॉर्म भरता येते. 500 रुपये विलंब शुल्क लागणार आहे, लागू द्या. एवढ्याच वेळ त्रास होईल ते होईल, भरून टाका आणि रात्रंदिवस अभ्यास करून आपला परीक्षा उत्तीर्ण होऊन जावा, आपला साध्य करून टाका ध्येय. ठीक आहे. ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झामिनेशन्स. आणि विशेष म्हणजे तुम्ही मोबाईलवरून सुद्धा फॉर्म भरू शकता. सांगायचं राहिलं, मोबाईलवरून सुद्धा फॉर्म भरू शकता तुम्ही. डायरेक्ट पुनर्परीक्षार्थी अर्ज दाखल करणे, रिपीटर फॉर्म म्हणून ऑप्शन येते होम स्क्रीनवर, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक करून PRA नंबर टाकायचा आपला 16 अंकी आणि खाली कॅप्चा कोड वगैरे टाकून ओके केले की ऑटोमॅटिक तुमचे पेपर किती राहिलेत, कारण ते ऑटोमॅटिक येतात समोर. मग त्याच्या खाली जे टिक मार्क असते त्याला टिक करायचं आहे, आपले पेपर कन्फर्म करून सबमिट करायचं. पण आपल्याला ऑनलाईन पेमेंट मेथड निवडायची, फोनपे वगैरेद्वारे तुम्ही पेमेंट करू शकता. ठीक आहे. सहज आहे, सोपं आहे. जर तुम्ही तुमच्या ऑनलाईन सेवा केंद्र वगैरे तुमच्यापासून लांब असतील तर घरी बसून बी तुम्ही फॉर्म भरू शकता, कन्फर्म करू शकता आणि प्रिंट ऑप्शन करायचं आणि मोबाईलमध्ये PDF सेव्ह करून ठेवायचं. आणि पुन्हा केव्हा वेळ भेटला तर प्रिंट काढून घेऊन यायचं किंवा मोबाईलमध्ये सेव्ह राहू द्यायचं, गरज पडले तेव्हा काढायचं. ठीक आहे. ऑल द बेस्ट फॉर युअर स्टडीज, ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झामिनेशन्स. थँक्स फॉर वॉचिंग. आणि एक व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही. चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केले असाल ऑलरेडी तर बाजूला एक घंटी दिसते, त्या घंटीवर क्लिक करा. खाली ऑल म्हणून तो ऑलवर क्लिक करा, जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्या तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येऊन जातील. तुम्हाला वेळेवर व्हिडिओ बघता येते, पटकन व्हिडिओ बघता येते. लॅटेस्ट माहिती तुम्हाला लगेचच मिळून जाते. त्याच्यापायी बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.